डेप्रिशिएशन म्हणजे काय या कन्सेप्ट पासून तर आपल्याला कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचे की रिलेटेड हा टॅब या ठिकाणी आहे जो आपण टीचिंगसाठी वापरतो. तर हा टॅब आज जर आपण विक्रीसाठी काढला तर ज्या रेटमध्ये आपण खरेदी केलेलं आहे त्याच रेटला हा विक्री होईल का, तर नाही होणार. म्हणजेच कुठलीही ॲसेट या ठिकाणी जे आहे त्या ॲसेटची किंमत या ठिकाणी कमी होत असते आणि त्या ॲसेटची किंमत कमी करून दाखवणं यालाच आपण म्हणतो डेप्रिशिएशन. आणि तीच डेप्रिशिएशनची कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे. म्हणजेच काय तर ज्यावेळेस या ठिकाणी आपण ॲक्च्युअल अकाउंटिंग बघतो हे कॉलेजमधला प्रॉब्लेम म्हणून आपण या ठिकाणी बघितला किंवा एक डाटा एंट्री ऑपरेटर सारखी जर या ठिकाणी आपण टॅली समजून घेतली तर आपल्याला डेप्रिशिएशन काय आहे, डेप्रिशिएशन करणं का गरजेचं आहे ही कन्सेप्ट लक्षात येणार नाहीये. पण तुमचं अकाउंटिंग फायनल करायचं आहे तर अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये डेप्रिशिएशन हा एक सेपरेट या ठिकाणी स्टँडर्ड तुमच्याजवळ या ठिकाणी अवेलेबल आहे. तर त्या स्टँडर्डचा विचार करूनच या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक बिझनेसच्या अकाउंटिंग फायनल करते वेळेस म्हणजे मार्च एंडला ज्यावेळेस आपण फायनल करतोय तर ते फायनल करते वेळेसच या ठिकाणी आपल्याला जे 26 AS त्याचबरोबर AIS TIS हे रिपोर्ट्स या ठिकाणी आपण पाहतो. तर या रिपोर्टला विचार करून फायनल करायचंय म्हणजे डेप्रिशिएशनलाही सोडून चालणार नाहीये. मग आपण कन्सेप्ट या ठिकाणी पाहणार आहोत डेप्रिशिएशन. मग डेप्रिशिएशन म्हणजे काय या कन्सेप्ट या ठिकाणी आपण विचार करूया. म्हणजे आपल्याकडे जेवढ्या काही फिक्स्ड ॲसेट आहेत तर त्या फिक्स्ड ॲसेटची किंमत या ठिकाणी कमी होणारच आहे. मग ती किंमत जी कमी होणार आहे ती किंमत कमी करून अकाउंटिंगमध्ये त्याची नोंद घेणं यालाच आपण डेप्रिशिएशन म्हणतो. म्हणजेच डेप्रिशिएशन कन्सेप्टमध्ये म्हटलं रिड्युसिंग द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट इज नोन ॲज डेप्रिशिएशन. इतकीच सिंपल कन्सेप्ट बघणार आहोत. रिड्युसिंग व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट म्हणजेच फिक्स्ड ॲसेटची व्हॅल्यू कमी करून दाखवणं यालाच या ठिकाणी आपण डेप्रिशिएशन या ठिकाणी म्हणणार आहोत. म्हणजे डेप्रिशिएशन जर कन्सेप्ट आपण बघितली तर मग डेप्रिशिएशन कशावर कोणत्या ॲसेटवर किती चार्ज करायचा याचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. तर आपण बघूयात बिल्डिंग. तर बिल्डिंगमध्ये या ठिकाणी दोन प्रकारच्या बिल्डिंग या ठिकाणी येतील. एक रेसिडेंट जे आपण स्वतः राहण्यासाठी या ठिकाणी वापरतोय ती आपल्या बिझनेसमध्ये या ठिकाणी रेसिडेन्शियल पर्पजसाठी जो वापर केला जातो ती बिल्डिंग आणि त्यासोबत कमर्शियल बिल्डिंग. तर यामध्ये आपण बघतोय 5% आणि 10% डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज करावं लागतं. रेसिडेंट बिल्डिंग जे आहे त्याच्यावरती 5%, नॉन रेसिडेंट म्हणजे जे आपण ऑफिस शॉप गोडाऊन यासाठी जे बिल्डिंग या ठिकाणी वापरतो त्यावरती 10% या ठिकाणी डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. आणि हे रेट आपल्याला या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी या ठिकाणी जे सांगितलेले रेट आहेत. जर बेसिक रेटचा आपण विचार केला तर बेसिक रेटमध्ये आपण 10%, 15% आणि 40% हे तीनच रेट या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. पण आपण थोडं डीपमध्ये या ठिकाणी विचार करतोय तर बिल्डिंगमध्ये या ठिकाणी 10% डेप्रिशिएशन आहे पण त्यासोबत या ठिकाणी 5% डेप्रिशिएशन या ठिकाणी आपल्याला रेसिडेंट बिल्डिंगवरती या ठिकाणी चार्ज करायचं आहे. त्यासोबत जे बुक्स असतील जसं आपण आपल्या प्रोफेशनमध्ये या ठिकाणी आपल्याला बुक्स लागतं. म्हणजे कोणताही प्रॉपर टॅक्स कन्सल्टंट असेल किंवा CA असेल, ॲडव्होकेट असेल, CMA असेल तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक ॲक्ट प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी भलेही स्टडी केलेले असतील तर त्या लक्षात राहू शकत नाही आहेत. त्यामुळे बऱ्याच केसेसमध्ये बऱ्याच नोटिसेसमध्ये या ठिकाणी आपल्याला बुक्स रेफर कराव्या लागतात. तर ती बुक्स आपल्या बिझनेससाठी ॲसेट असणार आहे त्या बुक्सवरती 10% डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करावं लागणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट या ठिकाणी बघतोय. तर नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपण विचार करतोय तर ते फर्निचर बुक्स. तर बिल्डिंगवरती जसं 10% डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं तसंच बुक्सवरती सुद्धा या ठिकाणी 10%च डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं. बुक्सवरती आपण आत्ताच कन्सेप्ट या ठिकाणी पाहिली तिथेही 10% डेप्रिशिएशन आपल्याला चार्ज करणं गरजेचं या ठिकाणी आहे. मग यात बघतोय तर फर्निचर फिक्स्चर्स. तर जे फर्निचर फिक्स केलेलं आहे ज्याला या ठिकाणी आपण मूव्ह करू शकत नाही तर ते फिक्स्चर्स आपण म्हणतो. आणि फर्निचर जे आपण इझिली मूव्हही करू शकतो जशी चेअर आहे टेबल आहे तर त्यावरती आपल्याला 10% डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज करावं लागणार आहे. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी.
तर या प्लांट अँड मशिनरीचा विचार केला तर प्लांट अँड मशिनरीवरती डेप्रिशिएशन चार्ज करावं लागतं 15%, 15% डेप्रिशिएशन तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी या ठिकाणी चार्ज करावं लागणार आहे. मग 15% डेप्रिशिएशन चार्ज करत असताना मग तुमच्या जे प्लांट मशिनरी असतील त्या प्रत्येक प्लांट मशिनरीचा या ठिकाणी तुम्हाला विचार करावाच लागेल, जेणेकरून प्रॉपर डेप्रिशिएशन चार्ज झालं पाहिजे. मग प्लांट मशिनरीमध्ये बघितलं तर ठिकाणी 15% डेप्रिशिएशन मग तुमची मोटरसायकल असेल, मोटर कार असेल, पण इथं एक कन्सेप्ट आहे या ठिकाणी बिझनेस यूजसाठी होत असेल तरच या ठिकाणी डेप्रिशिएशन चार्ज कन्सेप्ट ॲक्सेप्ट केली जाते. अदरवाईज तुम्ही हाऊस होल्डसाठी जे ॲसेट वापरतायत त्याच्यावरती डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज करता येणार नाही, कारण डिपार्टमेंट ते आपला ॲक्सेप्ट करणार नाही आहे. मग प्लांट अँड मशिनरी आपण बघितलं डेप्रिशिएशन काय आहे तर रिड्युसिंग द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट, फिक्स्ड ॲसेटची किंमत कमी करून दाखवणं, त्यालाच आपण डेप्रिशिएशन या ठिकाणी म्हणलेलं आहे. तर ते डेप्रिशिएशन चार्ज करण्यामागचं रिझन काय आहे तर जसं आता या ॲसेटमध्ये प्लांट अँड मशिनरीमध्ये हा मोबाईल आपण बघतोय तर हा मोबाईलसुद्धा या ठिकाणी याच्यावरती 15% डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. तर का तर ह्या मोबाईलची किंमतसुद्धा या ठिकाणी कमी होणार. ह्या मोबाईलला एक पर्टिक्युलर लाईफ आहे, हे लाईफ संपल्यानंतर अशाच ॲसेटचं आपल्याला परत गरज पडू शकते. त्यामुळे या ठिकाणी आपण एक प्रोव्हिजन करतो जी की ह्या ॲसेटची किंमत कमी करून दाखवतो आणि डेप्रिशिएशन म्हणून नोंद घेतो आणि हाच डेप्रिशिएशन आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण एक्सपेन्सेस म्हणून दाखवतो, जेणेकरून आपल्याकडे एक प्रोव्हिजन होते की हीच ॲसेट आपल्याला परत खरेदी करता यावी. यासाठी आपल्याकडे बॅलन्स ॲडजस्ट या ठिकाणी होतं, कारण खर्च दाखवल्यामुळे आपला प्रॉफिट कमी होऊन दिसतो आणि आपल्याकडे कॅश अवेलेबल होते, जेणेकरून आपल्याला प्रत्येक ॲसेट या ठिकाणी परत विकत घेता आली पाहिजे. ते आपण बघतोय मोबाईलवरती सुद्धा या ठिकाणी 15%, 15% या ठिकाणी डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं. मग पुढचं बघतोय कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर्स. तर कॉम्प्युटर सॉफ्टवेअरवरचा जर आपण विचार केला तर कॉम्प्युटर सॉफ्टवेअरवरती डेप्रिशिएशन चार्ज करताना तुम्हाला ते डेप्रिशिएशन 40%, 40% डेप्रिशिएशन या ठिकाणी तुम्हाला चार्ज करावं लागणार आहे. मग हे ॲसेटमध्ये जर बघितलं कॉम्प्युटर, लॅपटॉप, सर्व्हर, म्हणजे सर्व्हर मशीन तुमची असेल ते, त्यासोबत या ठिकाणी कॉम्प्युटरमध्ये तुम्ही जे सॉफ्टवेअर वगैरे यूज करता तर त्या सॉफ्टवेअरवरती या ठिकाणी तुम्हाला 40%, 40% डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज करावं लागेल. म्हणजे हे कधी करावं लागेल ॲट एंडिंग ऑफ फिनान्शियल इयर ऑर इन केस ऑफ ॲसेट सोल्ड. जर तुम्ही ॲसेटची विक्री करतायत, अदरवाईज या ठिकाणी इयर एंडिंगला, फिनान्शियल इयर एंडिंगला तुम्हाला हे चार्ज करणं गरजेचं आहे. या ठिकाणी लँडवरती डेप्रिशिएशन चार्ज केलं जाणार नाही आहे. नो डेप्रिशिएशन ऑन लँड इज अ नॉन डेप्रिशिएबल ॲसेट. कारण तुम्ही सांगू शकता आता सध्याला या ठिकाणी तुम्ही ज्या लँडवरती आहात किंवा तुमचे जे ऑफिस आहे, तुमची बिल्डिंग आहे, तुमची हाऊस प्रॉपर्टी ज्या लँडवरती आहे तर ती लँड, मग त्यामध्ये तुमची ती ॲग्री लँड असेल, प्लॉट असेल, त्याची लाईफ कधी संपणार आहे का तर त्याची लाईफ या ठिकाणी संपणार नाही आहे. मग ज्या ॲसेटची लाईफ संपणार नाही त्या ॲसेटवरती डेप्रिशिएशन चार्ज करता येणार नाही. त्याचबरोबर जी ॲसेट या ठिकाणी तुम्ही हाऊस होल्ड करता, तुम्ही या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक वापरासाठी घरामध्ये वापरता, त्याच्यावरती तुम्हाला डेप्रिशिएशन चार्ज करता येणार नाही आहे. त्यासोबत इथे डेप्रिशिएशन चार्ज करताना काय पुट टू यूज कंडिशन, म्हणजेच जी ॲसेट या ठिकाणी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये यूजमध्ये घेता, वापरता, त्याच ॲसेटवर तुम्हाला डेप्रिशिएशन चार्ज करता येणार आहे. अदरवाईज या ठिकाणी तुम्हाला त्या ॲसेटवरती डेप्रिशिएशन चार्ज करता येणार नाही आहे. म्हणजेच इफ नो यूज डेप्रिशिएशन नॉट अलाउ. ॲसेट जर तुम्ही बिझनेसमध्ये वापरतच नसाल, म्हणजे ॲसेट खरेदी करून तुम्ही या ठिकाणी आणलेले आहे पण त्याचा वापरच या ठिकाणी चालू केलेला नाही आहे, तर त्यावरती डेप्रिशिएशन चार्ज करता येणार नाही आहे. असा अंडर कन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुमची एखादी ॲसेट असेल, म्हणजे तुम्ही फर्निचर तयार करताय, अंडर कन्स्ट्रक्शन आहे, आणखीन पूर्ण फर्निचर रेडी झालेलं नाही आहे, तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करतायत, तुम्ही मशिनरी या ठिकाणी इन्स्टॉलेशन चालू आहे, मशिनरी आणलेले आहे, मशिनरीचे पार्ट्स वगैरे इन्स्टॉलेशन चालू आहे, मशिनरीचा आणखीन वापर चालू झालेला नाही आहे, तर त्यावरती तुम्ही डेप्रिशिएशन चार्ज करू शकणार नाही आहेत. जस्ट इथे आपल्याला त्यासोबत एक 180 डेजचा रूल या ठिकाणी फॉलो करायचा आहे. म्हणजे डेप्रिशिएशन चार्ज करते वेळेस आपल्याला
सिंपल कन्सेप्ट या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. तर हे डेप्रिशिएशन कधी चार्ज करतं? ॲट एंडिंग ऑफ फिनान्शियल इयर, म्हणजे 31 मार्चला या ठिकाणी आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. किंवा इन केस ऑफ ॲसेट सोल्ड, एखादी ॲसेट जर सोल्ड केली तर त्यावेळेस त्या ॲसेटची बुक व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट नाही केली तर आपल्याला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय या ठिकाणी सांगता येणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? तर बुक व्हॅल्यू कॅल्क्युलेट. बुक व्हॅल्यूची कन्सेप्ट या ठिकाणी पाहूयात. आपण आत्ताची कन्सेप्ट डेप्रिशिएशन पाहिली, त्यामध्ये 180 डेजची एक कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. किंवा ॲसेटचा यूज 6 मंथ होतोय, लेस दॅन 6 मंथ होतोय, इक्वल टू 6 मंथ होतोय, किंवा मोर दॅन 6 मंथ होतोय, ती कन्सेप्ट. पण ॲज पर ॲक्ट मात्र या ठिकाणी ते मंथ वाईज या ठिकाणी कन्सिडर केलं जात नाही. ॲसेटचा यूज 180 डेज होतोय की कसा होतोय त्याचा या ठिकाणी विचार केला जातो. मी ते कन्सेप्ट या ठिकाणी पाहतोय. जर तुमची ॲसेट आपण जर पाहिलं या ठिकाणी एप्रिलपासून मार्चपर्यंत या ठिकाणी बघितला तर हे काय होतात? 365 डेज या ठिकाणी होतात. एप्रिलपासून आपण जर 30 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी जर कन्सेप्ट बघितली तर या ठिकाणी ते 180 डेज या ठिकाणी होत आहेत. मग ते 180 डेजचा रूल या ठिकाणी जो आहे तर तो या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. थोडक्यात टेक्निकली जर बघितला तर 1 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्ही जर ॲसेट विकत घेतलेली असेल, 1 ऑक्टोबरच्या अगोदर जर तुम्ही ॲसेट विकत घेतलेली असेल तर 101% या ठिकाणी तुमच्या ॲसेटचा यूज हा मोर दॅन 180 डेज होतो. त्यामुळे अशा ॲसेटवरती या ठिकाणी पूर्ण 100% डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. म्हणजेच आपण आत्ता जी कन्सेप्ट विटल्याचं मोबाईलवर आपण 15% डेप्रिशिएशन बघितला तर 15% डेप्रिशिएशन जे होतं तर ते 15% डेप्रिशिएशन हे पूर्ण एका वर्षासाठी 365 डेजसाठीच या ठिकाणी आहे. जर तुमचा वापर या ठिकाणी 365 डेज झाला तर या ठिकाणी 15% डेप्रिशिएशन आहे. तुमचा वापर जर या ठिकाणी मोर दॅन 180 डेज या ठिकाणी झालेला असेल, म्हणजेच या ठिकाणी तुमचा वापर 6 महिन्यापेक्षा जास्त झालेला असेल तरच तुम्हाला पूर्ण डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज करावं लागेल. पण जर तुमच्या ॲसेटचा वापर जर लेस दॅन 6 मंथ म्हणजेच 180 डेजपर्यंत झालेला असेल किंवा लेस दॅन 180 डेज झालेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला डेप्रिशिएशन हे 6 महिन्याचं या ठिकाणी चार्ज करावं लागणार आहे. ते तीच कन्सेप्ट आहे. ॲसेट यूज लेस दॅन 180 डेज इन द फिनान्शियल इयर. एका ज्या आर्थिक वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही अकाउंटिंग क्लोज करतायत, अकाउंट क्लोज करतायत तर त्या आर्थिक वर्षामध्ये जर या ठिकाणी तुम्ही तुमच्या ॲसेटचा वापर जर या ठिकाणी 180 डेजपेक्षा कमी केलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला डेप्रिशिएशन चार्ज करावं लागेल 50% ऑफ नॉर्मल डेप्रिशिएशन. म्हणजे जे डेप्रिशिएशनचा रेट असेल त्या रेटनुसार जे डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज येतं त्याच्या 50% म्हणजेच अर्धं डेप्रिशिएशन या ठिकाणी तुम्हाला डिपार्टमेंट अलाउ करतं. त्यामुळे तोच रूल या ठिकाणी आपण फॉलो करून आपल्याला या ठिकाणी तिथे नोंदी या ठिकाणी घ्यायच्या आहेत. म्हणजेच 180 डेज यूज जर असेल किंवा लेस असेल तर या ठिकाणी आपल्याला डेप्रिशिएशन 6 मंथ म्हणजेच अर्धं डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. इथे टेक्निकली जर आपण या ठिकाणी विचार केला, जर तुमची ॲसेट 1 ऑक्टोबर किंवा त्यानंतर जर या ठिकाणी खरेदी केलेली असेल तर तुमच्या ॲसेटचा वापर हा 180 डेज या ठिकाणी किंवा त्यापेक्षा कमी होतो. म्हणून तुम्हाला डेप्रिशिएशन या ठिकाणी अर्धच या ठिकाणी चार्ज करायचं आहे. तर जर तुमची ॲसेट या ठिकाणी 1 ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजे 1 एप्रिलपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी जर तुमचा ॲसेट या ठिकाणी खरेदी केली गेलेली असेल तर त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज करायचं आहे 180 डेज और मोर. त्यामुळे या ठिकाणी डेप्रिशिएशन फुल चार्ज करायचं आहे. जे काही पर्सेंटेज असेल ते फुल पर्सेंटेज या ठिकाणी तुम्ही डेप्रिशिएशनचा चार्ज इथे करू शकता. मग इथे आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी विचार घेऊयात. तर त्या एक्झाम्पलसोबत या ठिकाणी आपण 180 डेज ही कन्सेप्ट या ठिकाणी प्रॉपर समजून घेतोय. म्हणजे जर तुम्ही ॲसेट सोल्ड केली नसेल, तुम्ही ॲसेट जर विक्री केली नसेल तर टेक्निकली या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल जर ॲसेट तुमची 1 ऑक्टोबरच्या अगोदर खरेदी केलेली असेल तर त्याचा यूज मोर दॅन 80 डेज या ठिकाणी होतो. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला तिथे पूर्ण 1 वर्षाचं जे जो काही डेप्रिशिएशन रेट असेल त्या डेप्रिशिएशन रेटनुसार या ठिकाणी फुल अमाऊंट डेप्रिशिएशन चार्ज करायचे. आणि जर या ठिकाणी तुमच्या ॲसेट या ठिकाणी परचेस 1 ऑक्टोबर किंवा त्यानंतर झालेले असेल तर तिथे यूज हा 180 डेज और लेस या ठिकाणी झालेला असतो. त्यामुळे तुम्हाला डेप्रिशिएशन हे
टोटल अमाऊंट जी डेप्रिशिएशन त्याच्या 50%च तुम्हाला डेप्रिशिएशन डिपार्टमेंट अलाउ करतं आणि तेवढंच या ठिकाणी डेप्रिशिएशन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. कॉलेजमध्ये 4 महिने वापर झाला तर 4 महिन्याचं डेप्रिशिएशन, 8 महिने वापर झाला तर 8 महिन्याचं डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं. तर ती प्रोसेस मात्र या ठिकाणी इथे फॉलो करायची नाही आहे. कारण काय तर इथे डिपार्टमेंट या ठिकाणी ॲज पर ऑडिट रूल जे आहेत त्यानुसार जर आपण विचार केला तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं 180 डेज आणि त्यासोबत एकच तारीख या ठिकाणी लक्षात ठेवायची ती म्हणजे 1 ऑक्टोबर. जर ह्या 1 ऑक्टोबरच्या अगोदर ॲसेट खरेदी केलेली असेल तर फुल डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे आणि 1 ऑक्टोबर ते त्यानंतर जर या ठिकाणी ॲसेट परचेस झालेली असेल तर डेप्रिशिएशनची जी व्हॅल्यू येईल त्याच्या 50%च या ठिकाणी आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. तर इथे डेप्रिशिएशन चार्ज करताना डेप्रिशिएशनच्या जवळपास या ठिकाणी जवळपास म्हणण्यापेक्षा डेप्रिशिएशनच्या 6 मेथड या ठिकाणी आहेत. पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एकच मेथड या ठिकाणी घेतं WDV म्हणजेच रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड म्हणजे ज्या डेप्रिशिएशन चार्ज केल्यानंतर जी रिमेनिंग व्हॅल्यू या ठिकाणी शिल्लक राहते ती व्हॅल्यू या ठिकाणी येते तुमची WD व्हॅल्यू आणि त्याच व्हॅल्यूवरती डेप्रिशिएशन चार्ज करणं मोस्टली कॉलेजमध्ये या ठिकाणी सिंपल पद्धतीने शिकवलं जातं. पण आपल्याला त्या सिंपल ऑदर मेथडचा विचार करायची गरजच नाही आहे. इथे आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे तर आपली इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय सांगतं आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे सांगतं त्यानुसारच या ठिकाणी डेप्रिशिएशन चार्ज करणं ही कन्सेप्ट विचार करतोय. इथे जस्ट एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूयात. मग एखादी ॲसेट आहे सपोज एक मशिनरी या ठिकाणी आहे ती 1 लाख रुपयाची या ठिकाणी आपण परचेस केलेली होती. त्यावरती डेप्रिशिएशनचा रेट आहे 15%. तर इथे या ठिकाणी पहिल्या वर्षामध्ये काय होईल तर या ठिकाणी डेप्रिशिएशन 15% होईल 15,000 रुपये. मग ते लेस केल्यानंतर या ठिकाणी जी व्हॅल्यू शिल्लक राहते 85,000 ही 85,000 आपली WD व्हॅल्यू या ठिकाणी असेल आपल्या ॲसेटची. तुम्ही जर उद्यम आधारचं रजिस्ट्रेशन करत असाल तर त्यावेळेसही तुम्हाला तिथे विचारले गेलेलं आहे जे तो तुम्ही तुमचा बिझनेस जुना आहे असं तुम्ही दाखवत असाल तर त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला हे WD व्हॅल्यू मीटरनुसार या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ॲसेटची तुमच्या बॅलन्स शीटमध्ये जे ॲसेट्स आहेत त्याच्या या ठिकाणी व्हॅल्युएशन तुम्हाला तिथे विचारलं जातं. ते व्हॅल्युएशन ठिकाणी तुम्हाला तिथे मेन्शन करणं गरजेचं या ठिकाणी असतं. मग इथे दुसऱ्या वर्षामध्ये डेप्रिशिएशन कसं चार्ज केलं जाईल तर दुसऱ्या वर्षामध्ये डेप्रिशिएशन चार्ज करताना ते 180 डेजवरती केलं जाईल. ते 1 लाख रुपयावरती केलं जाणार नाही आहे. तर 180 डेजवरती या ठिकाणी चार्ज केल्यानंतर ते डेप्रिशिएशनची व्हॅल्यू आली 12,750 रुपये. तर तेच 12,750 लेस केल्यानंतर जी व्हॅल्यू रिमेनिंग राहणार आहे ती व्हॅल्यू या ठिकाणी आपल्यासाठी असणार आहे 72,250 72,250. तर हीच आपली या ठिकाणी क्लोजिंग WD व्हॅल्यू या ठिकाणी असेल म्हणजेच रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड असेल. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा विचार करूनच आपण अकाउंटिंगमध्ये या ठिकाणी व्हॅल्युएशनचा या ठिकाणी विचार करायचा आहे आणि ते डेप्रिशिएशन या ठिकाणी आपल्याला चार्ज करता आलं पाहिजे ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण विचारात घेतो. थँक्यू. आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये या ठिकाणी कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केलेले आहे. तर इथे टॅक्सेशन चार्ज करण्याची जी कन्सेप्ट आहे ती डेप्रिशिएशन चार्ज करण्याची कन्सेप्ट तर या ठिकाणी आपण पाहिलेलीच आहे. पण त्यासोबतच या ठिकाणी आपणाला जर इन केस ऑफ ॲसेट सोल्ड ॲसेटची विक्री केली गेली असेल तर त्यावेळेस या ठिकाणी डेप्रिशिएशन कशा पद्धतीने आपल्याला विचारात घ्यायचं आहे त्या कन्सेप्टच्या या ठिकाणी आपण विचार करूयात. म्हणजे जर आपण ॲसेट विक्री केल्यानंतर या ठिकाणी जी 1 ऑक्टोबर या ठिकाणी या डेटचा आपण जे विचार करतो तर तो डेटचा विचार या ठिकाणी थोडा आपल्याला अपोजिट पद्धतीने या ठिकाणी करावा लागणार आहे. तर तो कसा करायचा त्याच कन्सेप्ट या ठिकाणी आपण विचारात घेऊयात आणि त्याच्यानुसार या ठिकाणी आपण रेकॉर्ड मेंटेन करूयात. म्हणजेच जर तुम्ही या ठिकाणी ॲसेट तुमची सोल्ड केलेली असेल तुमची ॲसेट जर या ठिकाणी आफ्टर 1 ऑक्टोबर म्हणजेच 1 ऑक्टोबर किंवा 1 ऑक्टोबरच्या नंतर जर तुम्ही ॲसेट तुम्ही सेल केलेली असेल तर त्यावेळेस या ठिकाणी त्याचा वापर जर तुम्ही बघितला त्या करंट फिनान्शियल इयरमध्ये मोर दॅन 80 डेज या ठिकाणी होतो. त्याच्यामुळे तिथे डेप्रिशिएशन ज्यावेळेस तुम्ही चार्ज करणार आहात बुक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते वेळेस तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण फुल इयरचं म्हणजे फुल पर्सेंटेज या ठिकाणी जे अमाऊंट येते तितकं डेप्रिशिएशन ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. पण इन केस जर ॲसेट 1 ऑक्टोबरच्या अगोदर जर विक्री झालेली असेल तर त्या फिनान्शियल इयरमध्ये या ठिकाणी तुमच्या ॲसेटचा वापर हा
लेस दॅन 180 डेज किंवा 180 डेज, जर 30 सप्टेंबरलाच ती विक्री झाली तर 180 डेज या ठिकाणी यूज होतो, किंवा जर या ठिकाणी त्याच्या अगोदर विक्री झाली असेल तर लेस दॅन 180 डेज या ठिकाणी तुमचा ॲसेटचा वापर या ठिकाणी झालेला असतो. त्यामुळे त्यावरती डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज करते वेळेस तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, अर्धं डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. म्हणजे पर्सेंटेजनुसार जी डेप्रिशिएशनची व्हॅल्यू येईल तर त्याच्या 50% या ठिकाणी तुम्हाला तिथे डेप्रिशिएशन या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि ते डेप्रिशिएशन मेन्शन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढे बुक व्हॅल्यू भेटेल. मग ती बुक व्हॅल्यूला तुम्ही ॲसेट विकले नाही विकले त्याच्यानुसार त्याच्यात प्रॉफिट होतो लॉस होतो या कन्सेप्ट येतील. पुढे आपण जे काही प्रॉब्लेम्स या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला या कन्सेप्ट या ठिकाणी एक्झाम्पल थ्रू या ठिकाणी शिकवले जातील. याच कन्सेप्ट या ठिकाणी आपण इथं पाहतोय. आणि आपले जी काही डाऊट क्वेश्चन्स या ठिकाणी असतील ते क्वेश्चन्स डाऊट्स या ठिकाणी आपण विचारून या ठिकाणी घ्यायचे आहेत. आणि आपणाला काही अडचणी येत असतील तर त्या ग्रुपवरती तुम्ही चॅट करू शकता. अदरवाईज या ठिकाणी तुम्ही त्या जे काही डाऊट्स या ठिकाणी तुमचे आहेत, जे काही प्रॉब्लेम या ठिकाणी तुमचे असणार आहेत ते या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. धन्यवाद. या ठिकाणी आपण कन्सेप्ट या ठिकाणी क्लोज करतोय.